1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे। त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज 1 ऑगस्ट सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांहून 6 फुटांपर्यंत उघडण्यात आले। या निर्णयानुसार धरणाच्या सांडव्यामधून 32,776 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आला। तसेच धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना नदीतील एकूण विसर्ग 33,826 क्युसेक इतका झाला आहे। दरम्यान पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या अवकानुसार सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते असा इशारा प्रशासनाने दिला आहे। धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील गावांचे ग्रामप्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे।